जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. उरीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 10 दहशतवाद्यांचा खात्मा करायला आपल्या सैनिकांना यश आलेलं आहे. 15 दहशतवाद्यांनी मंगळवारी दुपारी उरीच्या लछीपुरा भागातनं घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांना थोपवण्यासाठी भारतीय सैनिकांनी गोळीबार केला. त्याला घुसखोर दहशतवाद्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. अमरावतीतील वीरपुत्र शहीद विकास उईके अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. उरीमध्ये रविवारी झालेल्या भ्याड हल्ल्यात विकास यांना वीरमरण आलं होतं. दरम्यान उईके यांच्या अंत्ययात्रेवेळी गावकऱ्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत आपला राग व्यक्त केला, तर पाकिस्तान विरोधी घोषणाही दिल्या. उईके यांच्या जाण्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले साताऱ्याचे चंद्रकांत गलांडेंवर साताऱ्याच्या जाशी या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानांना अखेरचा सलाम देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं साताऱ्यात जनसागर लोटलेला होता. अमर रहेच्या घोषणांनी शहीदांना अखेरचा निरोप दिला. नाशिकचा वीरपुत्र शहीद संदीप ठोक याच्या पार्थिवावर सोमवारी रात्री उशिरा लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीपच्या जाण्यानं सिन्नर तालुक्यातील खंडागळी गावावर शोककळा पसरले. संदीप ठोक अमर रहे अशा रांगोळ्या काढून गावकऱ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमध्ये शहीद राजेश कुमार यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राजेश कुमार शहीद झाले. दरम्यान गोमती नदीच्या किनारी असलेल्या रामघाट इथे त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डोंबिवलीत शेकडो तरुण एकत्र आले. यावेळी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीमध्ये उत्स्फूर्तपणे निषेध मोर्चाही काढण्यात आला. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. उरी हल्ल्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा थेट कारवाई करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काँग्रेस सरकारप्रमाणेच आता भाजप सरकारही केवळ चर्चाच करत बसलंय. आता चर्चा नको तर कारवाई करण्याची गरज आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मात्र उरी हल्ल्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रतिक्रिया देण्यापेक्षा शरीफ यांनी कॅमेऱ्यापासून दूर राहणंच पसंत केलंय. हल्लेखोर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. हल्ल्यानंतर पाकिस्तान आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. धुळ्यात संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली आहे. अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातनं पाणी सोडण्याच्या मागणीवरून शेतकरी आक्रमक झाले होते. मात्र संतप्त शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. वारंवार आंदोलन करूनही दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं होतं. मोखाड्यातील कुपोषणग्रस्त भागात उद्या जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे कुपोषणानं मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर खोच आणि कलमवाडी भागात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. अंध अपंगांना मंत्रालयासमोर जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. अंधांना दिला जाणारा भत्ता अत्यंत अपुरा असून तो 6,000 रुपये करावा अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. तसंच तहसील किंवा इतर अधिकाऱ्यांकडे तक्रार घेऊन गेल्यावर संबंधित अधिकारी दमदाटी करतात अशी त्यांची तक्रार आहे. त्याविरोधात अंधांनी महिन्यापूर्वी निवेदन देऊनही त्याची दखल न घेतल्यानं त्यांनी आंदोलन केलं. मराठा मोर्चाच्या निमित्तानं खुर्चीला स्वकीयांकडूनच सुरुंग लावले जात नाहीत ना, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असा सल्ला आजच्या सामनाच्या अग्रलेखातनं देण्यात आला आहे. त्याचवेळी मराठा समाजाचे प्रश्न हाताळायला मुख्यमंत्री असमर्थ असल्याचंही अग्रलेखात म्हटलंय. मराठा समाजाचे मोर्चे म्हणजे वाहती गंगा नसून समुद्रात उठलेलं वादळ आहे. या तुफानाशी सामना करणारे भक्कम नेतृत्व आज तरी महाराष्ट्र राज्यात दिसत नाही असं अग्रलेखात म्हटलंय. मराठा समाजाच्या आरक्षणाला जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पाठिंबा दर्शवलाय. 23 सप्टेंबरला नगरमध्ये होणाऱ्या मोर्चाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. त्यात राम शिंदे हे पाठिंबा देणारे पहिलेच मंत्री आहेत. तर याआधी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही 27 तारखेला सांगलीत होणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिलाय. खासदार उदयनराजे भोसले यांनीही मराठा मोर्चाची दखल घेत मराठा मोर्चांच्या प्रतिनिधींना घेऊन ते शरद पवारांच्या भेटीला गेलेत. मराठा आंदोलनासंदर्भात पुढची रणनीती ठरवण्यासाठी उदयनराजे पवारांच्या भेटीला गेले होते. दरम्यान मराठा समाजाची दखल सर्वच राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत. त्यात काही नेत्यांचा या मोर्चांना छुपा पाठिंबा असल्याचंही बोललं जात आहे.
ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी खासदार उदयनराजे यांनी पुन्हा एकदा केली आहे. ते साताऱ्यात बोलत होते. 3 ऑक्टोबरला साताऱ्यातनं निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात उदयनराजे सहभागी होणार आहेत. त्या संदर्भात त्यांनी साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समितीसोबत चर्चाही केली. ब्लॅकमेलिंगसाठी ॲट्रॉसिटीचा वापर केला जातो, तसंच ॲट्रॉसिटी कायद्यामुळे इतरांवर अन्याय होतोय असा आरोप उदयनराजेंनी केला. जुन्नर तालुक्यातील बोरी साळवाडी नदीवरील 1990च्या काळातला पूल आज सकाळी पडला. या पुलावरून कोणतीही वाहतूक सुरू नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. हा पूल पडल्यामुळे नारायणगाव, बेल्हा तसंच इतर गावांचा रस्ता मात्र बंद झालाय. त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या घटनेची चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी इथले ग्रामस्थ करत आहेत. नाशिकमधील दत्तनगर परिसरात सोमवारी धक्कादायक प्रकार घडलाय. इंदिराबाई चव्हाण ही महिला काही कामानिमित्त मुरारी चव्हाणची दुचाकी घेऊन बाहेर पडली. मात्र आपल्या संमतीशिवाय दुचाकी वापरलीच कशी, या रागातनं दिरानं बहिणीची हत्या केली. गणेशोत्सवादरम्यान भक्तांचे खिसे साफ करणाऱ्या महिलांच्या गँगला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलांची कृत्य सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारेच ही कारवाई करण्यात आली. या महिला अहमदाबाद आणि मथुरा इथल्या आहेत. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा वादात सापडलाय. किंग खाननं एका फॅनला मारहाण केली आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी शाहरुख तुर्कस्तानमध्ये आहे. तुर्कस्तानमध्ये शाहरुखच्या फॅननं त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाहरुखनं त्याला धक्काबुक्की केली आणि हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं. अभिनेता कपिल शर्मा याच्यावर अखेर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरीतील वल्लभभाई पटेल नगरात तिवरांची कत्तल करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी तहसील कार्यालयातील तलाठ्यांनी त्याबाबत फिर्याद दिली आहे. टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेला तिचा मित्र राहुल राज सिंह याच्यावर सांताक्रूज पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी कारवाई केली. राहुल त्याच्या मैत्रिणीसह घरी परतत असताना नाकाबंदी दरम्यान त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितलं. राज्यातल्या औरंगाबाद, कल्याण, डोंबिवली, नाशिक, ठाणे आणि नागपूर या 5 शहरांची स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये देशातल्या 67 शहरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते. मुंबई महापालिका जनजागृती मोहीम राबवत असतानाच 5 सनदी अधिकाऱ्यांच्या घरात डेंग्यूच्या आया आढळल्यात. महापालिकेच्या कीटकनाशक विभागानं केलेल्या झाडाझडतीत मंत्रालयाशेजारी असलेल्या यशोधन या हाय प्रोफाईल इमारतीमध्ये डेंग्यूच्या आया आढळून आले. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात मुंबईत तब्बल 160 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत 2000हून अधिक संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद पालिकेच्या रुग्णालयात झाली. 12 ते 15 सप्टेंबर या 4 दिवसातच 38 रुग्ण डेंग्यूच्या उपचारांसाठी पालिका रुग्णालयात दाखल झालेत. वातावरणातील बदलामुळे पुढील 1 ते 1.5 महिन्यात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती पालिकेनं व्यक्त केली आहे. गोंदियाच्या भाडीपार गावात डेंग्यू सदृश आजारानं थैमान घातलंय. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील भाडीपार गावात डेंग्यू सदृश आजारानं 2 मृत्यू झालाय. तर 100पेक्षा जास्त लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे. 11 लोकांची प्रकृती खालावल्यानं त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर 4 लोकांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गरीब रुग्णांच्या अवयवदानाचा खर्च मुंबई महापालिका उचलणार आहे. त्यासाठी महापालिका 1 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करणार असल्याची माहिती मिळते. महापालिकेच्या रुग्णालयात अवयवदान करणाऱ्यांचा खर्च आता महापालिका उचलणार आहे. दरम्यान महापालिकेच्या या निर्णयामुळे अवयवदात्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यभरात सरकारी सेवेतील तब्बल 90,000 पदं रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदारांना वेतनवाढ देणाऱ्या राज्य सरकारनं तिजोरीतील खडखडाटामुळे ही पदं न भरण्याचं ठरवलंय. त्यामुळे मंत्रालयातील कक्ष अधिकारी ते शिपाई अशी 1207 पदं गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. तर राज्यभरात तब्बल 90,000 पदं रिक्त आहेत. एसटी महामंडळात गेल्या 2 वर्षात एकही कर्मचारी न भरल्यामुळे तब्बल 15,000 जागा रिक्त असल्याची अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्या ड्रायव्हर कंडक्टरांची संख्या सर्वाधिक असून एसटीच्या कारभारावर त्याचा परिणाम जाणवतोय. त्यामुळे महामंडळानं भरती प्रक्रिया करण्याच्या दृष्टीनं योजना आखली आहे.
एसटीच्या चालक वाहकांसह यांत्रिकी विभागातील कामगारांसाठी गणवेश डिझाईन ठरवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून NIFTशी बोलणी सुरू होती. अखेर गणवेशाच्या डिझाईनवर एसटी महामंडळ आणि कामगार युनियनकडून सोमवारी झालेल्या सादरीकरणात शिक्कामोर्तब करण्यात आलं. या चालक वाहकांसाठी खाकी रंगाच्या गणवेशाला अंतिम मंजुरी देण्यात आली. मेट्रो 3 प्रकल्पासाठी शिवसेनेसह 8 पक्षांच्या कार्यालयांना ऑक्टोबरमध्ये टाळं लागणार आहे. बॅलॉर्ड इस्टेटमध्ये BPTच्या नव्या कार्यालयात या पक्ष कार्यालयांचा तात्पुरता नवा संसार मांडला जाणार आहे. ऑक्टोबरपासून बांधकामपूर्व तयारीला सुरुवात होणार आहे. 5 कंपन्यांना 7 टप्प्यात कंत्राट देण्यात आलं आहे. लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजा बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला होता. पश्चिम रेल्वेवरील एका लोकलवर करण्यात आलेला हा प्रयोग फसल्यानंतर पुन्हा एकदा आता हा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. दिघा इथल्या 4 बेकायदेशीर इमारतींना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयानं 4 आठवड्यांसाठी संरक्षण दिलंय. 4 आठवडे या इमारतींवर कारवाई न करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं MIDC आणि कोर्ट रिसिव्हरला दिलाय. ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली बालविकास केंद्र निधीअभावी सुमारे 3 महिन्यांपासून बंद आहेत. आदिवासी विभागानं निधी देण्याची तयारी दाखवल्यानं राज्यातील अवघ्या 85 केंद्रांचा प्रश्न सुटलाय. तर 468 केंद्रांचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. 9वीत विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शाळांना चपराक देत शिक्षण विभागानं 9वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा स्तरावर जूनच्या पहिल्या आठवड्यात ही फेरपरीक्षा होईल. शाळेत एकही मूल अप्रगत राहू नये म्हणून प्राथमिक शिक्षण स्तरावर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेली 11वीची प्रवेश प्रक्रिया अजूनही संपलेली नाही. 10वीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना त्यामुळे अजूनही प्रवेशच मिळालेला नाही आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे लावून उल्लंघन करणाऱ्या 24 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. मंडळाचे पदाधिकारी तसंच डीजेच्या ऑपरेटर विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आता मुंबईकरांना नवरात्र उत्सवाचे वेध लागलेत. काही दिवसांपूर्वी गणेशाच्या मूर्तींनी गजबजून गेलेल्या मुंबईत आता दुर्गेच्या मूर्ती घडवल्या जात आहेत. यंदा 1 ऑक्टोबरला घटस्थापना असून नवरात्र उत्सवाची तयारी आता सर्वत्र सुरू झाली. रात्री 10 पर्यंत ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यावर आलेल्या निबंधातून दांडियाप्रेमींना यंदा काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांचा वापर करण्याची परवानगी असलेल्या 15 दिवसातील राज्य सरकारनं राखून ठेवलेला 1 दिवस यंदाच्या गणेशोत्सवात देण्यात आलेला होता. त्याच धर्तीवर उरलेला 1 दिवस नवरात्र उत्सवासाठी देण्याची मागणी आता जोर धरते. रस्त्यावर पोलीस नसल्यावर बिनधास्तपणे सिग्नल तोडणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेनं आता CCTVमधील छायाचित्रणाच्या माध्यमातून कारवाई करायला सुरुवात केली. आजपासून बेशिस्त वाहन चालकांना आंतरदेशीय पत्राद्वारे त्यांनी केलेल्या वाहतुकीच्या नियमाच्या उल्लंघनाची माहिती दिली जाणार असून त्यांच्याकडून तडजोड शुल्काची आकारणी केली जाणार आहे. प्रवासी वाढीसाठी PMPMLनं सुरू केलेल्या दैनंदिन सवलतीच्या पासचा गैरवापर रोखण्यासाठी PMP प्रशासनाकडून कडक पावलं उचलण्यात आली आहेत. हा पासचा गैरवापर होताना आढळल्यास आता थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय PMP प्रशासनानं घेतला आहे. चिकनगुनियाच्या तापानं पुणे तापलं असून राज्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्यातील सुमारे 90% चिकनगुनियाचे रुग्ण पुण्यात असल्याचं आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आलं. सरकार दुष्काळाचं कारण पुढे करून साखर कारखान्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलू शकत नाही अशा शब्दात राज्य सरकारला फटकारत उच्च न्यायालयानं सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका कधी आणि किती दिवसात घेणार याचं उत्तर 10 दिवसात देण्याचा आदेश सरकारला दिला आहे. यंदा चांगला पाऊस होऊनही राज्य सरकार दुष्काळाचं कारण देऊन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका पुढे ढकलते. उत्पादनात वाढ झाली असल्यानं झेंडूला मातीमोल भाव मिळतोय. त्यामुळे दररोज काही टन झेंडू शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागत असल्याचं चित्र मार्केट यार्डातील फुल बाजारात दिसून येतंय.
कोल्हापूर महापालिकेच्या सर्व वाहनांना GPS ट्रॅकिंग सिस्टीम लावण्याचा निर्णय आयुक्त पी शिवशंकर यांनी घेतला आहे। त्यासाठी हे काम पुणे इथल्या एका कंपनीला दिलं आहे। सिस्टीममुळे महापालिकेचं कोणतंही वाहन नेमकं कुठे आहे याचं लोकेशन आयुक्तांना आता समजणार आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मावळ्यातील पवना, आढळे, मळवणवडी, पुसाणे, कासारसाई धरण ओव्हरफ्लो झाले आहेत। सर्वच धरणातून सोमवारपासून विसर्ग सुरू झाला आहे। आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्यानं सकाळी कासारसाई धरणातील विसर्ग वाढवण्यात आला। राज्यातील 28,000 ग्रामपंचायतींना डिजिटल करण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला HP या जगविख्यात कंपनीनं हातभार लावण्याची तयारी दर्शवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सॅन फ्रान्सिस्को इथे मेग व्हिटमन यांची भेट घेतली। मुख्यमंत्री हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। ट्विटरद्वारे त्यांनी HP कंपनीसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बहीण प्रियंका गांधीनं सक्रिय राजकारणात यावं अशी इच्छा व्यक्त केली। माझा अन्य कोणाहीपेक्षा माझ्या बहिणीवर जास्त विश्वास आहे। तिनं सक्रिय राजकारणात उतरावं अशी माझी देखील इच्छा आहे, अशी राहुल गांधी यांनी इच्छा बोलून दाखवली। दिल्लीत एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला। या विकृत प्रेमवीरानं तरुणीवर 25 ते 30 वेळा चाकू हल्ला केला। महत्त्वाचं म्हणजे सगळा प्रकार वर्दळीच्या ठिकाणी झाला, मात्र कोणीही व्यक्ती या तरुणीला वाचवण्यासाठी समोर आलं नाही। फेसबुक या सोशल नेटवर्किंग वेबसाईटनं आपल्या मेसेंजर ॲप्लिकेशनसाठी स्ट्रॅटेजिक पदावर स्नॅपडीलचे माजी चीफ प्रोडक्ट ऑफिसर आनंद चंद्रशेखर यांची नियुक्ती केली। आनंद यांच्या रूपानं फेसबुकच्या साम्राज्यात भारतीय माणसाची दमदार एंट्री झाली। व्हॉट्सअप अपडेट करणाऱ्या युजर्सना आजपासून एक नवीन फीचर वापरता येणार आहे। फेसबुक आणि ट्विटरप्रमाणे आता व्हॉट्सअपवरही तुम्ही टॅग करू शकणार आहात। विशेष म्हणजे फक्त ग्रुप चॅटमध्येच हे फीचर वापरता येणार आहे। तुम्ही @ टाईप केल्यावर त्या ग्रुपमधील सर्व मेंबर्सची यादी दिसेल। त्यानंतर ग्रुपमध्ये असलेल्या कॉन्टॅक्टला टॅग करता येईल। चला तर मग या बातमीसह महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।